मला असं वाटलं की माझी बायको एकटी जातीये, कोणी माझ्या बायकोला घेऊन गेलं तर किडनॅप करून. काळजी. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे संडे. आम्ही घरातली साफसफाई सगळी केली आहे आणि आज आम्हाला मूड आहे फिश खायचा. संडे म्हणजे फिश. तर आता आम्ही चाललो आहे प्रॉन्स आणायला. ते आणल्यानंतर प्रॉन्स फ्राय आणि प्रॉन्स करी, ते पण कोकणी स्टाईलमध्ये. मी तुम्हाला सांगणार आहे की कसं बनवायचं आणि आम्ही दोघं मिळून बनवणार आहोत. तर चला आमच्यासोबत आपण आधी फिश आणायला जाऊया. तर आता आम्ही कारमध्ये बसून जाणार आहे फिश आणायला. तुला कोणती फिश आवडती सगळ्यात जास्त? मला आवडती आता चोनाक आणि लेपे मासा म्हणून. हा मासा गोव्यामध्ये मिळतो, पण पुण्यामध्ये मिळतो नाही मिळत. खाणारी संख्या खूप कमी आहे म्हणून इथले व्यापारी आणतच नाही. आम्ही पोचलो आहोत फिश घ्यायला आणि गाडीतून उतरतोय फिश घेण्यासाठी. तर बघूया. ही झाडं चांगली दिसत आहे नाही का? बघायची का एक दोन आपल्याला घरासाठी? आहे मोठे प्रॉन्स, बोंबील. मला ॲक्च्युली माहिती नव्हतं की बोंबीलचं तोंड असं उघडं असतं. मला खूप अजीब वाटतं. बांगड्या थोडेच राहिलेत, तर एकच बांगडा घेऊ हा ना. हां. आणि हे कोणते मासे आहेत ते आम्हाला माहिती नाही आहे. आणि हे आहे छोटे झिंगे जे आमटीसाठी यूज करतात. अरे दादा, प्रॉन्स कसे आहेत आज? 540. तो जो कापताय तो रहू मासा आहे, पण त्याला बनवायला खूप कठीण आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर काटे असतात आणि काटे काढणं म्हणजे मला काही जमत नाही. सुरमई मस्त. आत्ताच काढली का याला? सकाळपासून 100 किलो विकली ती सुरमई. काय बोलताय? आता काय सांगा, तुम्ही इथे येऊन बघा कचरा. काय घ्यायचंय नर्सरीमधून? बघूयात ना काय काय आहे. पण आपल्याकडे जागाच नाहीये. कोंडे पण घ्यायला लागेल मग एक, जर नर्सरीमध्ये आलो तर. हां, जेड प्लांट घ्यायचा का? जेड ऑलरेडी मेला आपला, काय फायदा आहे जेड घेऊन परत? मग घेऊ ना एखादा. एवढं ते आपण घरात नसतो ना सारखं, मग ते जेड प्लांटची वाट लागते. घ्यायची भाजी सगळी, मिरची, लसूण, भेंडी. भाजी मंडईमध्ये. तर मी थोडंसं लांब थांबलोय माझ्या बायकोपासून. आठवडाभराचा भाजीपाला घ्यायला. सगळीकडे इथं फ्रेश भाज्या मिळतात. आता आठवडाभराची भाजी घेते. कुठं आहे आमची बायको? फ्लावर कसा? हां, दिसली. पावशेर द्या ना फ्लावर. ह्याचे 20 झाले. काय घेतलं? लसूण आणि फ्लावर थोडा. पेमेंट केला? हे पण त्यातच टाका. प्लास्टिक जितकं अवॉइड करू शकता तेवढं अवॉइड करा. घे ते घे. ज्ञान शोधे लोक माहिती असतात ना, तसं आहे तू. हा, मी ज्ञान शोध्याच आहे. माझी बायको मला ज्ञान शोध्या म्हणते. बघा आता काय घ्यायचंय का यातून? काय नको, चल जाऊयात. हिरवीगार भाजी आहे सगळी नाही का? फ्रेश भाज्या आहेत, सगळ्या शेतातून येतात. लिंबू आहेत ना आपल्याकडे? माहिती नाही, तरी घेऊन ठेव. मला वाटतं नाहीये लिंबू. 10चे घे ना. हां, तेच. 10चे किती आहे काकू? ओ सॉरी. मस्त हिरवगार, डायरेक्ट शेतातून आलेला भाजीपाला असतो हा. आम्ही जिथून घेतो ते पूर्ण शेतकरी आहेत म्हणून हिरवगार फ्रेश भाजीपाला मिळतो आम्हाला. झाले काकू? अजून काय घ्यायचं आहे का? नाही, बस झालं. हे घेतला 10 रुपये. हां, 3. बाकी काय घ्यायची गरज नाही आहे ना? नाही, बाकी काही नाही.
केळीचे वेफर्स आपण बनवले नाही आहेत, पण तुला येतात का बनवता काय केळीचे वेफर्स? हा, वेफर्स नाही येत, काचरे येतात. काचरा नको, खूप त्याला हे राहतं. भाजीपाला आता झालाय. भाजी गेलं का नाही आला माझ्यासोबत बाहेर? काय गरम होत होतं बाबा, तरी थोडंफार आलो ना, थोडंफार दाखवलं मी. मला असं वाटलं की माझी बायको एकटी जातीये, कोणी माझ्या बायकोला घेऊन गेलं तर किडनॅप करून. काळजी खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. भावाने घेतलाय काळा घोडा, आपण भावाने घेतलाय काळा हत्ती, आपण घेतलाय पांढरा घोडा. आलं का नाही माहिती. तर आता जस्ट आम्ही पोहोचलोय घरी. ओ शिट, मून 2:30 वाजले. व्हॉट? बघ ना 2:30 वाजलेत. अरे बापरे सोना, उशीर झालाय. आता जेवण बिवण बाजूला ठेव, कारण मला तो क्षण मिस करायचा नाहीये. तुम्हाला माहिती आहे का आम्ही कुठे जाणार आहे? तर आम्ही चाललोय पिंपरी चिंचवड मध्ये, जिथे आज आमच्या महाराजांचा एक मोठा स्मारक उभारण्यात येणार आहे. आणि जेवण आपण आज बाजूला ठेवूया, सॉरी, संध्याकाळी आपण जेवण बनवूया, ठीक आहे? तेव्हा तुम्हाला दाखवतो आम्ही काय बनवणार आहे. पण आत्ता जेवण काय बनवता येणार नाहीये, कारण ते क्षण एक अविस्मरणीय क्षण आहे आणि तो जर मिस झाला तर आम्हाला खूप पश्चाताप होणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर घरी जाऊया, तयार होऊया आणि लगेच निघूया. परत आपण घरी जाऊन मस्त तयार झाल्यावरती तुम्हाला भेटूया आपण डायरेक्ट. तर आता आपण सोसायटीमध्ये पोहोचलो आहे. एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, जे म्हणजे वेळ आमच्याकडे खूप कमी आहे आणि 3 वाजता आपल्या राजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. तर तुम्हाला सांगतो मी ते राजा कोण असणार आहे. तुम्हाला जर कळलं नसेल टायटल बघून, तर खूप कमी वेळ असल्यामुळे आम्ही लगेच तयार होऊन डायरेक्ट लिफ्टमध्ये आलो. आणि हे बघा आमचा आउटफिट ऑफ द डे. आता होतोय माझा मूड ऑफ, कारण इतका वेळ खूप सुंदर असं वातावरण होतं आणि अचानक पाऊस सुरू झाला. तर या पावसामुळे मला बघायला मिळेल नाही मिळेल मला काही कळेना. तर आम्ही पोचलो आता त्या जागेवरती जिथं खूप असं अविस्मरणीय क्षण तयार होणार आहे. आणि आम्हाला ते इथून दिसतंय, आम्ही मेन रोडवर आहे तरी पण ते एवढं ह्यूज आहे आणि एवढं मस्त दिसतंय, ते बघूनच असं मन भरून आलंय. आता जवळ जाऊन बघूया. मी इथूनच बघितलं, एवढे कार पार्क्स आहेत तिथे, गर्दी खूप भयानक गर्दी झालेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की एवढा मोठा पाऊस आहे, फक्त तुम्ही बघा, खूप जास्त पाऊस आहे. हे बघा एवढी गर्दी आहे, पूर्ण रोड ब्लॉक्ड आहे पुढपर्यंत. गर्दी बघा, गर्दी तिथं पलीकडे बघा गर्दी. आणि एवढं जास्त, मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला दिसत असेल तर बघा, हा आहे तो स्टॅच्यू. बघा केवढी गर्दी आहे, दिसत असेल तुम्हाला. कार बघा केवढ्या पार्क आहेत कार्स. ओ माय गॉड, मस्त. जाळ दूर सगळं एकत्र झालेलं आहे. एवढी गर्दी आहे, एवढा पाऊस येतोय, ते बघा. आता बघू आम्हाला कार पार्किंग मिळतं का नाही. जबरदस्त पाऊस, जबरदस्त पाऊस. बघा इथूनच सुरू आहे, खूप जबरदस्त पाऊस होता, खूप जबरदस्त पाऊस. पावसाने देखील त्याची हजेरी लावलेली आहे आमच्यासारखीच, आणि लोकांनी देखील त्यांची हजेरी लावलेली आहे. गर्दी बघा, फक्त गर्दी बघा, राडा, नुसतं गर्दी, नुसतं गर्दी. आपण पोचलो आहोत. आता गाडी तर लावलेली आहे आणि छत्री घेऊन आम्ही चाललोय. खूप जोरात पाऊस आहे, गर्दी बापरे, लाखोच्या संख्येने लोक इथे आले आहेत आणि हे आमचे सध्या हाल चालू आहेत. छत्री घेऊन लवकरात लवकर दर्शन घेण्यासाठी तयार होऊन जावा. 1, 2 आणि 3. हे बघा ते भयानक गर्दी झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला आपण ऑलरेडी तुम्ही तर बघितलं आहे 1-2 ग्लिम्स, पण गर्दीमुळे काही तुम्हाला जास्त दिसणार नाही आहे.
पण तर आतमध्ये गेट गेल्यावरती पाशी तुम्हाला जेव्हा जवळून आम्ही दाखवतो. गेलो तर तेव्हा कळलं की इथे तर खरं गेटच आहे नाही. मग आम्ही दुसऱ्या गेटपासून आतमध्ये जायचा प्रयत्न केला. तेव्हा इतकी जास्त गर्दी होती की लोक सारखे येत जात होते. आणि तुम्ही बघू शकता हे समोरच किती मोठं स्मारक आहे. हे आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक. खूप छान अशी घोषणाबाजी चालू होती आणि अंगाला काटे येत होते कारण मस्त वाटत होतं. धर्मवीर संभाजी महाराज की. अशा प्रकारे 3000 ढोल आणि 500 ताशांची लहर इथे लागलेली आहे आणि काही मिनिटातच हे सुरू होणार आहे. शिवरायाच्या बुद्धी आम्ही थोडा वेळ अजून थांबलो कारण खूप असा अविस्मरणीय क्षण होता. नंतर थोड्या वेळाने आम्ही परत घरी आलो. तुम्हाला जर अजून आमचे असे डेली व्हिडिओज बघायचे असेल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा वाटला हा व्हिडिओ.